काय मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. म्हणजे आपल्या कोकण जर्नी मध्ये पुन्हा एकदा कोकण ब्लॉग. आपला 3-4 जेवढे येतील तेवढे, मला काय माहिती नाही केवढे होतील ते. तर आता जस्ट बसलोय, म्हणजे कधीचीच टाइम होतं 2-2:30 आणि बस आली 3:30ला. काय टायमिंग आहे. तर आता झालं, घोडबंदर क्रॉस केलं ऑलमोस्ट. कोकणापर्यंत कसा प्रवास असणार आहे तो आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. का चाललो ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे. कोकणात आणि आणखी एक कोकणातलं कुठेतरी फिरायला जाणार. तर माझी इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू लास्ट टाइम बनवलेला तो पडला, तो बघायला जायचा, अशी माझी इच्छा आहे. तर त्यासाठी तुम्हाला आणखी ब्लॉग बघायला लागेल. हा ब्लॉग बघाच तुम्ही, त्याकरता आणखी एक ब्लॉग बघायला लागेल. म्हणून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. अख्ख्या पूर्ण बसमध्ये कोणीच नाही, मी एकटाच आहे भाई. हा बघा, अख्ख्या बसमध्ये कोणीच नाही, मी एकटाच आहे. बस बुक केलं एकट्याने. हे काय इकडे बस घोडे बिडे आहेत सर्व. ठीक आहे, चला भेटतो आता. कसा काय प्रवास होईल ते बघतो आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे ब्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहेत मित्रांनो. ही आहे आपली बस जीवदानी. तिने मी चाललो कोकणात. आता इकडे थांबलेली डिझेल भरायला लावले त्यांनी. तर तेव्हा झोप, म्हणजे एवढी झोप लागलेली ना भाई, खतरनाक मध्येच. आणि आता वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, तोंड वगैरे धुतलं. आता डायरेक्ट जेवायला थांबणार आहेत. कुठे थांबणार आहेत काय माहिती नाही, जेवायला वगैरे. पण बघू आता. आता ऑलमोस्ट वाजत आल्यात 10 तर वाजत आल्यात. तर किती वाजता थांबतील काय माहीत नाही. चला आता बस सुटेल आपली, मी जातो आणि आता डायरेक्ट जेवायला थांबतो. ही आहे आपली बस जीवदानी. चला मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला जेवायला. मित्रांनो, आपण आता आलोय जेवायला. सेम लास्ट टाइम तिकडे आलेलो आणि जेवायला मी तिकडेच जेवायला आलो. लास्ट टाइम पण इकडेच जेवायला आलो बघ. जेव्हा लास्ट टाइम जात होतो ना गावी, तेव्हा पण इकडेच आलेलो जेवायला. सेम यांची हॉटेल काही ठरलेली असतात, म्हणून काही टेन्शन नाही. जेवढी माणसं तेवढे यांना कमिशन भेटतं जेवायला, दाबून. ते पण ड्रायव्हर लोकांना, म्हणून ते लोक नेहमी येतात. त्याने काय आणलंय मला समजत नाही. राईस जसं आणलंय ते. बिर्याणी आहे की राईस आणलंय मला समजत नाही भाई. बघतो एकदा टेस्ट करून, राईस आहे की बिर्याणी आहे ते. खातो मी तोपर्यंत. चला भाई, टेस्ट आहे. मला वाटलं पहिला राईस आहे. बस बघ केवढ्या लागल्या इकडे, आणि त्याच्या मागे पण बस लावलाय. आणि विचार करा केवढी माणसं इकडे जेवायला येत असतील आणि केवढा फायदा होत असेल. आणि बस ड्रायव्हर जे आहेत ते इकडेच आणतात जेवायला, बरोबर त्यांचं कमिशन असतं म्हणून. म्हणजे विचार करा केवढी माणसं डेली जेवत असणार. झालंय जेवण वगैरे भाई. बिर्याणी होती चांगली, पण प्राईस किती माहिती आहे का? 200 रुपये प्राईस बिर्याणी. त्या आपला हा प्राईस कसं भेटते तसं. पण टेस्ट होती चांगली, बाकी काय नाही. बघतो आता. जेवण झाले, आता जातो आणि बसमध्ये बसतो आणि नंतर डायरेक्ट थांबणार आपली बस डायरेक्ट कणकवलीला, म्हणजे ओसरगाव तलावाजवळ. वॉशरूमला जाऊन येतो आणि नंतर डायरेक्ट बसमध्ये जाऊन डायरेक्ट झोपणार भाई. बस चला भेटूया डायरेक्ट. आता जर काय झालंच तर थांबलीच मध्ये तर भेटूया, नाहीतर डायरेक्ट आपण ओसरगाव तलावाजवळ. तर चला, बाय बाय.
कसं काय मित्रांनो, तुम्हाला समजलं असणार मी कुठे पोहोचलोय ते. आणि भाई काय घेऊन चाललोय मी. एक ड्रम नेला पप्पानी आणि एक मी घेऊन चाललोय. भाई हे काम नाही केलं ना कोकणी माणसांनी, मुंबईवरून ड्रम नाही आणला म्हणजे त्यांचा प्रवास अपूर्ण आहे. येतात आता हे काहीतरी घेऊन आलंच पाहिजे भाई. मुंबईवरून कोकणात येताना ड्रम नाही तर चावल काहीतरी घेऊन आलंच पाहिजेत बस. भाई चला मी नंतर बोलतो, भेटतो आता. त्याला हे घेऊन जाऊन ना पोहोचवतो घरी. आणखी काम आहे, पडदे लावायचे आहेत आणि इकडे काम चालू आहे आता, ते मी नंतर दाखवतो तुम्हाला. तर चला भेटूया आपण आता डायरेक्ट अंघोळ वगैरे केल्यानंतर. नाश्ता करायच्या टायमाला भेटूया आपण. तर चला. भाई काय आहे सांगा मला हे मित्रांनो. ओरिजिनल कोकम जे झाडावरचं बनवून न आहे, काढून न बनवलेलं कोकम आहे. ह्याची आता सोनकढी बनवायची आहे आम्हाला, सोनकढी. चला सोनकढी बनवूया आपण आता याची. इकडे काकांकडे गेलेलो, त्यांच्याकडचं हे कोकम, त्याची सोनकढी बनवायची आहे आपल्याला. तर मित्रांनो सीन असा झालाय की ह्याच्या पुढच्या जे मी ब्लॉग बनवलेला तो भाई साहब म्हणजे पूर्णपणे एरर दाखवतोय. कसा काय काय काहीच समजत नाही मला. मी कालपासून त्याच्या मागे लागलोय त्या व्हिडिओ क्लिअर करण्यासाठी, पण सर्व करून बघितलं मी. लॅपटॉपमधून, पेनड्राईव्हमधून, मोबाईलमधून आयफोन टू आयफोन करून बघितलं, तरी सुद्धा होतच नाही. आता कसं काय ते मला काहीच समजत नाही. आहे माझ्याकडे एवढ्याच क्लिप आहेत, ही एंड. ह्याच्या पुढच्या त्या ब्लॉगच्या काहीच क्लिप नाही, म्हणजे आहेत पण त्या एरर दाखवतात. तर विचार केलाय की हा इथपर्यंतच ब्लॉग आपला एंड असणार. त्याच्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे मी आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील हायेस्ट स्टॅच्यू त्याचा ब्लॉग स्टार्ट केलेला. पण विचार करतो हा पण त्याच्यात ॲड करू, पण मग सर्व मिक्स होऊन जाईल म्हणून म्हटलं हा सेपरेट ठेवतो. 6 मिनटं 29 सेकंद तर 29 सेकंद म्हणजे 7 मिनटं काहीतरी होतील आता. म्हणून मग चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सॉरी. पुढचं काहीच माझ्याकडे आहेत पण त्या क्लिअर नाही होत आहे म्हणून. तर पुन्हा एकदा सॉरी. आणि महाराष्ट्रातील सर्वात हायेस्ट स्टॅच्यू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुद्धा ब्लॉग लवकरच अपलोड होणार आहे, म्हणजे झालेला असेल 2 ते 3 दिवसात. तर नक्की जाऊन बघा आणि लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा भाई. कारण की पुढचे जे ब्लॉग येणार आहेत ते तुमच्यासाठी खूप खास असणार आहेत. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि पुन्हा एकदा सॉरी.